महाराष्ट्र लाल चौकी परिसरातली ही सध्या तणावाची दृश्य आपण पाहतोय। शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येतेय। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सुद्धा घटनास्थळावरून सध्या आपल्या जवळ जोडले गेलेत। अक्षय, सध्याची परिस्थिती काय आहे? जोरदार घोषणाबाजी केल्याचं चित्र आहे। आपण पाहता इथे मोठ्या प्रमाणामध्ये इथे शिवसैनिक जे आहेत ते जमलेले आहेत आणि आपण पाहता की सगळ्या शिवसैनिकांना काही अंतरावर थांबवलेलं आहे पोलिसांनी आणि इथून जवळपास एक 500 ते 700 मीटरवर दुर्गाडी किल्ला आहे आणि त्या ठिकाणी सध्या मुस्लिम समाजाकडून बकरी ईदच्या निमित्ताने नमाज पठण केलं जातं आहे। मात्र हे दोन्ही समाज एकमेकांपासून लांब राहावे आणि तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे। आपण पाहताय की प्रत्येक नाक्यावर पोलीस हे उभे आहेत आणि कोणालाही आतमध्ये सोडलं जात नाहीये। दुर्गाडी किल्ल्यावर जाणारे प्रत्येक रस्ते जे आहेत ते सध्या बॅरिकेडने बंद करण्यात आलेले आहेत आणि केवळ ज्या लोकांना ज्या ठिकाणी उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे त्याच ठिकाणी जाण्यासाठी परवानगी देण्यात येते आहे। म्हणजे जसं की जे मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्यांना दुर्गाडी किल्ल्याच्या जवळ जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सध्या जाऊ दिलं जातं आहे। तर शिवसेनेची लोक जी घंटानाद आंदोलनासाठी आलेली आहेत ती आपण पाहता इथे या लाल चौकाच्या इथे त्यांना थांबवण्यात आलेलं आहे। इथे पूर्णतः बॅरिकेडिंग करून त्यांना इथे रोखण्यात आलेलं आहे। त्यांची मागणी ही आहे की इथून आम्हाला सोडण्यात यावं आणि ज्या प्रकारे मुस्लिम समाजाला दुर्गाडी किल्ल्याच्या इथे नमाज पठण करण्याचा आज अधिकार दिला जातो त्याचप्रमाणे आम्हाला देखील दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन देवीची आरती किंवा देवीचं पूजा करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आहे। हे आंदोलन जे आहे ते 1985-86 साली आनंद दिघे यांनी सुरू केलेलं होतं आणि तेव्हापासून हे आंदोलन आज तक सुरू आहे। प्रत्येक वर्षी या ठिकाणी शिवसेनेकडून आंदोलन केलं जातं। 2 वर्षापूर्वी याच आंदोलनाच्या दरम्यान इथे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। तणावाचं वातावरण दिसतंय। अक्षय, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, दुर्गाडी परिसरामध्ये साधारण 3 मशिदी आहेत आणि इथं समाज बांधव नमाज पठण करण्यासाठी देखील आले असतील। आता तिथली नेमकी परिस्थिती काय आहे? त्या ठिकाणी शांततेचं वातावरण आहे। पूर्णतः सध्या एकूणच आपण विचार केला तर पूर्णतः शांततेचं वातावरण हे दोन्ही समाजाच्या दिशेने आपल्याला बघायला मिळतं आहे आणि ज्या ठिकाणी नमाज पठण केलं जातं त्या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे। आसपास कोणालाही सोडलं जात नाही। 3 ते 4 रस्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत आणि तिथे शांततेमध्ये नमाज पठण केलं जातं आहे। तर दुसरीकडे मात्र इथे घंटानाद आंदोलन जे शिवसेनेकडून करण्यात येतं दरवर्षी ते सुरू करण्यात आले। इथे आपण पाहताय आता आरती केली जाते आहे। दरवर्षीची ही प्रथा आहे की त्या किल्ल्यावर जाऊन आरती करण्यात येते। मात्र आज इथे पाहिलात आपण तर या ज्या ठिकाणी पोलिसांनी रोखलेलं आहे त्याच ठिकाणी शिवसैनिकांनी आरती सुरू केलेली आहे कारण की याच्या पुढे इथे सोडण्यात येत नाहीये। आपण पाहताय विश्वनाथ भोईर जे शिवसेनेचे आमदार आहेत, स्थानिक आमदार, ते या ठिकाणी आहेत आणि शिवसेनेचे सगळेच जिल्हाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि सगळ्यांकडून मिळून आता याच ठिकाणी आंदोलन करण्यात येते कारण की पोलीस पुढे सोडत नाहीये सगळ्या आंदोलकांना, या शिवसैनिकांना। त्याच्यामुळे ज्या ठिकाणी बॅरिकेडिंग आहे तिथेच आरती करून आता हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी संपवलं जाईल कदाचित किंवा इथे पोलीस जे आहे ते यातून काहीतरी एक मार्ग काढतील, त्या शिवसैनिकांना समजवायचा प्रयत्न करतील असे एकूण चित्र हे या ठिकाणी निर्माण झालंय। आकांक्षा, अक्षय, पोलिसांकडून नेमक्या कोणत्या खबरदारी घेण्यात आल्या आहेत आणि तिथल्या वाहतूक कोंडीवर काही परिणाम झालाय का? दुर्गाडी किल्ल्याजवळ म्हणजे पत्री पूलचा जो परिसर आहे त्या पत्री पुलाच्या इथून दुर्गाडी किल्ल्याला जो रस्ता आहे तो पूर्णतः बंद आहे। जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे कल्याणच्या इथला, त्या कल्याणच्या इथून पुन्हा दुर्गाडी किल्ल्याजवळ जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये पूर्णतः ट्रॅफिक जाम झालेला आहे। पत्री पुलाकडून म्हणजे शिळफाट्यावरून जो रस्ता आहे तो पूर्णतः जाम झालेला आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांशी आपण DCP जवळ जाणून घेऊया की नेमकं काय काय उपाययोजना करणार आहे। सर, आजच्या या दिवशी इथे शिवसैनिकांचं आंदोलन सुरू आहे, तिकडे नमाज पठण सुरू आहे, काय काय खबरदारी, काय काय उपाययोजना करणार? आपण पाहत असाल की या लाल चौकी या ठिकाणी बॅरिकेड लावून या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे आणि इथूनच पुढे 200 मीटर अंतरावरती दुर्गाडी ठिकाणी ईदगाह मैदान ठिकाणी मुस्लिम धर्मियांचं नमाज पठण सुरू आहे। योग्य ती काही खबरदारी आम्ही घेतलेली आहे। आता या ठिकाणी बॅरिकेड लावून या सगळ्या लोकांना या ठिकाणी थांबवलेलं आहे आणि या सगळ्या लोकांना आता ताब्यात घेत आहोत जेणेकरून जे मुस्लिम समाजाची नमाज सुरू आहे त्या ठिकाणी कोणता अडथळा येणार नाही
आणि या ठिकाणी साधारणपणे 300 अधिकारी कर्मचारी असा हा बंदोबस्त हा लाल चौकीमध्ये लावलेला आहे. शिवसैनिकांनी आरोप केलाय आणि आमदारांनी आरोप केला की पोलिसांनी उगाच बाऊ केलेला आहे, मोठा इश्यू केला, आम्ही फक्त जाऊन शांततेत आरती करणार आहोत, आम्हाला सोडण्यात यावं अशी मागणी केली. ज्या दरवर्षीप्रमाणे ज्या पद्धतीने त्यांनी परमिशन करता आमच्याकडे अर्ज केलेला होता, पण त्या ठिकाणच्या कोर्टच्या सुद्धा ऑर्डर्स असल्यामुळे त्या कोर्टच्या ऑर्डरमुळे आम्ही कोणालाही परवानगी देता येत नाही. त्यामुळे त्या सर्व लोकांना आम्ही लाल चौकी या ठिकाणी थांबवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांना डिटेन करणार आहोत. आपण पाहताय पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे. 300 पेक्षा जास्त पोलीस या ठिकाणी सध्या तैनात करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये राज्य राखीव दलाची तुकडी देखील तैनात करण्यात आलेली आहे. मात्र पोलीस मोठ्या प्रमाणात आहेत. कल्याण पोलीस, ग्रामीण पोलीस, ठाणे पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि शिवसेनेकडून जे आंदोलन करण्यात येते त्या आंदोलनाच्या इथे पूर्णतः पोलीस बंदोबस्त लावून इथे पुढे कोणाला सोडलं जात नाहीये. तर दुर्गाडी परिसरातील ही सध्याची दृश्य आपण पाहतोय. शिवसेनेकडून आरती करण्यात येते आणि दुर्गाडी किल्ल्यावरती प्रवेश मिळावा यासाठी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आले. साधारणतः 300 पोलिसांचा हा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलाय. वाहतूक कोंडीची कोणतीही समस्या इथं उद्भवू नये यासाठी देखील प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत. पुढची बातमी पाहूयात. बकरी ईद निमित्त दक्षिण मुंबई